नमस्कार, परीस किचन मध्ये आज आपण ओल्या नारळाची बर्फी कशी करायची ती पाहूया. सगळे नारळ मी खिसून घ्यायचे, पण मी मिक्सरवर बारीक केले. तर थोडंसं तूप टाकून कमी गॅसवर 2-3 मिनिटं हलवून पाणी त्याच्यातलं आटून द्यायचे. कमी गॅसवर भाजायचे. पूर्ण सुकं होईपर्यंत 4-5 मिनिटं हलवत राहायचे सारखं. अशा प्रकारे खोबरं भाजून झालेलं आहे. 5-6 मिनिटं खोबरं भाजायचं, त्याचा रंग गेला नाही पाहिजे, म्हणजे खूप बर्फी चवीला लागते. टाकू हे सगळं. खोबऱ्यातलं पाणी सगळं आटून दिले. खोबऱ्यातलं पाणी सगळं 3-4 मिनिटं हलवून घेतले तूप टाकून. आणि बघा तुम्ही कोरडं कोरडं किती खोबरं वाटते बघा, सुक्क सुक्क वाटते खोबरं. आता आपण त्याच्यासाठी साखर, त्याच्यासाठी 2 वाट्या साखर, 2-2.5 वाट्या घेतली मी साखर. खोबरं जरा जास्त असल्यामुळं 2.5 वाट्या साखर टाकून गार केलेलं दूध साखरेत घालायची. साखर हलवून घ्यायची, साखरेच्या पाकाला करायची. साखर कशी वितळली. पाक करण्यासाठी पाणी वगैरे काय घालायचं नाही, थोडंसं दूध घालायचंय. नंतर त्याच्यात ओलं ठेवलेलं खोबरं, मी बाहेर नेली. तुम्ही बघू शकता कसं झालं. कमी गॅसवर हलवत राहायचे सारखं, करपू नये. झालं. तुम्ही बघू शकता कसं झालं, कशा प्रकारे झाले. कसं हलवून 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 कमी गॅसवर करायचे. आता फुल गॅसवर तुम्ही करत बसतात, करपत राहणार ते. तूप लावून घ्यायचं, थोडंसं म्हणजे वडे व्यवस्थित पडते. बघू शकता ताटाला लावलेल्या, तूप लावलेलं ताटात सगळं मिश्रण काढलेलं खोबऱ्याचं. ओला खोबरं आहे बर्फी. आता थोड्या वेळाने गरम असल्यामुळं उलटण्याने करून घ्यायचे एकसारखं. एकसारखं थापून घ्यायचे. चेंज करता
थोडंसं तूप लावा पाहिजे. नाही नाही, तूप ऑलरेडी त्याला खाली. नंतर रेश वडात आहे पूर्ण कापल्या गेल्यानंतर. आणि नाही वाढायला लागत, निघते. दिसलं ना तुम्ही? बारक्या करत आहे बारक्या, कारण खाली झाड आहे ना ती. राजूला ह्यांना लय सवय आहे मोबाईलची. तुम्ही बघू शकता. आता हे मिश्रण आपण थंड करायसाठी 1-2 तास ठेवणार आहोत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता नारळाच्या, ओल्या नारळाच्या वड्या कशा तयार झालेल्या आहेत.